नमस्कार, मी ताहिर बेग मिर्जा, शिरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाने मला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि पक्षाने 4 उमेदवार ते उभे केलेले आहे. आज शिरपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय जाहीर करण्यात आला की तुमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून वरिष्ठांच्या आदेशानुसार शिरपूरच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि इतर तुमचे 4 उमेदवार सोडून इतर 28 शहरातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांना तुमच्या पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे असं त्यांनी त्या पत्रकार परिषदेतून जाहीर केलं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचा पक्ष हा शिस्त मानणार आहे आणि आमच्या पक्षामध्ये प्रत्येक कामासाठी प्रत्येक याची नियुक्ती केलेली आहे. संपर्क प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहे, मला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. असा जर राहिला असता तर पक्षाने मला सांगितलं असतं की आपण पाठिंबा देणार आहे, पण असा कुठलाही पक्षाकडून अधिकृत पत्र किंवा हे आम्हाला प्राप्त झालेलं नाही. मी जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आमचे विभागीय संपर्क प्रमुख आहे सूरजजी चव्हाण यांच्याशी संपर्क केला तर आपण असा पाठिंबा दिला आहे का? त्यांनी नाही म्हटलं. असं कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही आहे आणि भाजपला पाठिंबा दिलेला नाही आहे. आणि असं असेल तर आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी किंवा आमचे जिल्हाध्यक्ष ते आपल्याला माहिती देतील. असा कुठल्याही प्रकारचा आम्ही पाठिंबा दिलेला नाही, असा कुठलंही पत्र वरून प्राप्त झालेला नाही. आज जो काही प्रकार झाला पत्रकार परिषद घेणारे तुमच्याच पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्यांच्यावर तुमचे पक्ष काय कारवाई करेल? हे वरिष्ठ कारवाई करतील. हे कधी पक्षात प्रचारामध्ये सहभागी झाले नाही, प्रचारामध्ये फिरले नाही, उमेदवारासोबत फिरलेले नाही आणि पक्ष या संदर्भात आम्ही पक्षाला माहिती देणार आहे यांनी असं कृत्य केलेलं आहे. मग ते वरिष्ठ त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करतील ते करतील. बरं, तुम्ही एक जबाबदार पक्षाचे निरीक्षक म्हणून आता तुमचे पक्षाचे 4 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रणांगणात आहेत. शिरपूरच्या जनतेला आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? शिरपूरच्या जनतेला माझं एकच आव्हान आहे, अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शिवशाही फुले आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे, सर्व समाजाचा विकास करणारा पक्ष आहे. तर आमची एकच विनंती आहे की आमचे 4ही वार्डातील उमेदवारांना आपले मतं देऊन प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी विनंती मतदारांना करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपला इथे पाठिंबा दिल्याचं जाहीर केलेलं आहे. असा कुठलाही पत्र किंवा आदेश आम्हाला मिळालेला नाही किंवा पाठिंबा दिलेला नाही. नमस्कार, मी शहराध्यक्ष हिरावाकडे. आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्या पहिले मी खंडन करतो, कारण की जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये जेही पदाधिकारी होते त्यांनी शहराच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही आणि ती पत्रकार परिषद त्यांनी स्वतःच्या मर्जीने घेतली आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतली. तरी त्या पत्रकार परिषदेत मी पहिले जाहीर खंडन करतो. मी युवराज राजपूत, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष. आज झालेल्या पत्रकार परिषदा या वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांना पक्षाला वेळीच धरून आपल्या मनमर्जीप्रमाणे पत्रकार परिषद घेतल्यामुळे आज त्या पत्रकार परिषदेचे जाहीर खंडन करतो. अशा या बातम्यांना प्रसारमाध्यमांनी प्रसारित करू नये व सर्व जबाबदाऱ्या पक्षाच्या निरीक्षक, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व उमेदवारांच्या आहेत व आम्ही उमेदवारी केल्यामुळे भाजपचे काही उमेदवारांना आम्ही थोडीच तोड उत्तर देत असल्यामुळे हे सर्व षडयंत्र भाजपाकडून केलं जात आहे. तरी भाजपाची झोप उडाल्यासारखी दिसत असल्यामुळे असे ते प्रकार घडवून आणत आहे. प्रभाग 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी केलेली आहे, तरी असा भाजपाला आमच्या मतदारसंघातून कोणीही पाठिंबा दिलेला नाही किंवा समर्थनही नाही. यामुळे असे प्रकार भाजप घडवून आणत आहे प्रभागांमध्ये.